बाय. बोला आज बाहेर काय केलं स्वयंपाक? छान वातावरणामध्ये खेडेगावाला चूल बाहेर पेटवली अंगणामध्ये हवेवरती छान वाटतं जेवण. योगेश भाऊ मुंबईहून आलाय ना म्हणूनसाठी आम्ही चुलीला जेवण करतो. पण चूल आहे पण बाहेरचं वातावरण छान आहे ना. हो का मित्रांनो, आता आम्ही बोलू नको मध्ये. तुला काय झालं दीदी? हे बघा काय दुखतं तुझं? हे बघा दाखव दाखव तुझे दात. आकर 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 बघा बाबा इथे दात दुखायला लागले मित्रांनो. संदीप मामा का जाता पण तू मोबाईल काय सोडू नको बरं का. हे बघा मित्रांनो, आज आम्ही बाहेर जेवण करतोय. आई आणि बारकी बहीण बघा आता बसते. आणि आज संदीपात ठेव ना मोबाईल घे की जरा तिला उचल की. काय नाही दुखत दाताने दात दुखत मला सारखं आका सुजले तिच्या दाताचे. हा मी बघितलं. भात द्यावला भात त्याच्यात दगल ठेवली आईने. ते भाताला झाकण पडायला नको म्हणून तू कशी तांब्या ठेवती तसंच ठेवलंय. तिने ठेवलं ना काही तांबे. मग इथं बस बस माग बघा ते मागे यायचं सर अगोदर सांगलं ना चुकीने माझंच. दवाखान्याचा वगैरे चालू नसतो त्यामुळे फक्त आता औषध आणणार. मग उद्या त्याला दवाखान्यात घेऊन येणार आम्ही आता. हे बघा किती वातावरण भारी आहे. पूर्ण ओपन बघा चंद्र दिसतो तुम्हाला. आणि पूर्ण हे आमचे गाव आहेत. सकाळी यायचं इथं दात दुखतोय ना ये चल ये. मामा मामा हाय बोल. असं करा असं बोल ना हाय. सो काय हे बघा आमचे मामा आहेत. हे बघा हाय बोलले पब्लिकला दिसतं ते. हे काही करून असं ए तू का रडतेस ग सारखी सारखी? ते दात दुखत पण मामा गोळ्या नाही ये 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 मामा औषध आणायला गेले खाली दिसत ना नंतर दिसतील. आधी बास की मामा बास की तिथे बास की तू चपाती किती हे करणार तू? खाली बस बस मातीत बस. आता तू नाही नाही आता दादा नव्हता आता शांत बसली होती. कशा बसली दादा गेलं का रड लागते ती तू. तू बघ ना बाय येतं इंगा बसायचं. एवढा ग्रुपचा चालला आता मित्रांनो आपण आता मामाला प्रश्न विचारू. ते काय करू आता मामा मामा मला सांग किती शाळा शिकले तू? शादी आला का नाही तू? किती किती? चौथी शिकला होय. काय मस्त. मग सोडली का शाळा? गुरु वळायला गरिबी आग लागली. हा का मित्रांनो, शाळा कशासाठी सोडली तर फक्त गुरु वळण्यासाठी सोडलेली. बरोबर ना. मग त्याच्यानंतर मग कामाला कुठं कुठं नाही खात्री काम कर आणि काय गडी खडी भरायची गाडी भरायची हां ही कामं केली फक्त. आणि कुठं कुठं कामं केली तुम्ही? लोणावळ्यात
लोणावळ्यामध्ये पाळेकरचं इथं अजून इकडं पुणे बिण्यामध्ये केले का कामं? पुण्यामध्ये काय नाही पुणे कधी बघितलंच नाही. नाही पुण्याला गेलोच नाही. बरं. पुण्यामध्ये गेलो कामाला. हां पुण्यामध्ये कामाला गेलो त्या फरशी कारखान्याला लागलो कामाला. हां काय. आणि किती पगार वाटतं त्यावेळेस? पहिला जेव्हा कामाला लागला त्यावेळेस पगार किती होता? त्यावेळेस काय तीन रुपये हाजरी. म्हणजे एका दिवसाला 3 रुपये भेटायचे. हा आणि हाजरी भेटायची 3 रुपये 40-50 रुपये भेटायचं आम्हाला महिन्याचं ना? हप्त्याचं. हप्त्याचं 40-50 रुपये भेटायचं? कसं काय? 70-80 रुपये. 70-80? कसं काय हप्ते? एका दिवसाला 3 रुपये हाजरी ना? हा मग 7 21 20 आणि 21 रुपये भेटायचे तुम्हाला. हा मग महिन्याचं 70-80 रुपये भेटत असेल. रात्रपाळी करायची ना. मग दिवसपाळीचे 3 रुपये आणि रात्रपाळीचे किती? रात्रपाळीचं वेगळं. हां दोघं जण गेलं तर 50 रुपये भेटायचं. रात्रपाळीचं. हम्म. आता मित्रांनो यांचा आता हिशोब काय माहीत नाही, पण जेमतेम यांना महिन्याला 60-70-80 रुपये भेटायचे. 100 रुपयेपर्यंत भेटायचे. हो ना. मग 100 रुपये भेटले मग तू काय करायचा? काय काय परपंच चालवायचं बस तेवढंच. बस. मग हाऊसमध्ये नाही करायचा? कपडे बिपडे नाही घ्यायची? गाडी बिडी? काय ते घ्यायचे कपडे काय ते बाहेर घ्यायची. पहिले गाडी होती का घोडे होते? गाड्या होत्या गाड्या. गाड्या होत्या. ट्रक. हां बरोबर. मामा तुम्ही म्हणते खडी मिशन कामाला गेल्यावर आणि शेतामध्ये कामाला गेल्या किती रुपये रोज? 5 रुपये एका दिवसाला? 3 रुपये. 3 रुपये होता ना. आई तू पण जायची? नाही बाबा नाही केली आहे ना. तू कोण काम केलं? नाही मी गुरुद्वारा मी काही नाही केलेले काम. नाही ना. मी फक्त असा मंगळ होता घरातले काम गुरुद्वारा नाही वळली काही शेतातली पण कामं नाही केली हां घरातली. मामा आपल्याकडे सगळ्यात पहिली जास्त गुरं कोणती होती? किती होती? माझं 18-19 गुरु होतो. आणि तू एकटा सांभाळायचा? एकटा सांभाळायचं. सकाळची एकदा नेली की मग कसं? संध्याकाळपर्यंत आणायची 5 आणि दिवसभर जेवण वगैरे? भाकरी घेऊन जायचं सगळं. हां मग जेवण भाकरी न्यायचं बोललं मग काय न्यायचं कालवणाला? काय चटणी मिरची. चटणी? भाकर दळून करायची जात्या दळायचे पाटाचं उठून. हां आणि मग ते पीठ घ्यायचे भाकरी करायची कुणाला अर्धी आली कुणाला चतकोर आली. नाही वरती रानामध्ये लसणाची चटणी दिवसभर तेच खायचं. खेकडा आणायचा दादा मोठी आणायचा. आता पावसाळ्यामध्ये ना? पावसाळ्यात. मामा आपल्याकडं सगळ्यात भारी बैल कोणतं? सगळ्यात भारी बैल पहिलं तुझा आवडता बैल कोणता आहे? राजा होय. मित्रांनो आमच्या घरामध्ये ना आमच्या सगळ्यांचा फेवरेट राजा आहे. म्हणजे ना आम्हाला जसं कळते ना जेव्हा मी 7वी-8वीला असेल तेव्हापासून आम्हाला कळते की आमच्याकडे एक बैल होता, राजा नावाचा बैल होता, काळा बैल होता. सर्वांना मारायचा, फक्त आमच्या घरामध्ये कुणाला नसं मारायचा. ठीक आहे मामा. तो आपला एक बैल होता बघ, राजा संघ होता तो लाल बैल एक होता बघ, लाल्या. मग तो पण डेंजर होता की. आणि त्याच्या जोडीला ते हे होतं कोणतं तो तुम्ही म्हणायचं बघ पाख कोणतं? मस्त नाही. आणि अजून राजा नाही मस्त नाही दुसरं कोणतं रे आई? मस्त नाही सांग कोणतं होतं बैल दुसरं? मामा कोणतं नाव आहे त्याचं? मस्त नाही आणि काय रे मामा? पैठण्या. नाही पैठण्या. मग त्याच्यानंतर लाल्या घेतलं ना मामा. आणि लाल्याला आपण ह्याच्याकडून घेतलं होतं ना, आरोड्यावरून घेतलं होतं ना? हां आरोड्यावरून आणलं होतं ना अक्काकडून ना. मामा अजून काय तुला आठवते तुझ्या जवानपणामधलं? काय आठवतं? तुम्ही खेळायचं बिळायचं नसतं का? तुम्ही काय खेळायचं नाही? तुम्ही काय खेळायला जायचं का नाही? खेळायचं काय? किती खेळायचं? बॉल खेळायचा. क्रिकेट खेळायचं का पहिलं? क्रिकेट काय कबड्डी किती चांगला आहे. कबड्डीमध्ये कबड्डीला आपल्याला एक नंबर होता. हां तुला मॅचमध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं क्रिकेटमध्ये? तुमच्या टायमाला कोण होतं चांगलं एकदम असं एकदम डेंजर खेळाडू? डेंजर खेळाडू आम्ही. नाही टी व्हीवर तुम्ही बघायचं ना मॅच बीच? हा बघायचं. मग सगळ्यात भारी खेळाडू कोण? हे होता काय सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर मग सचिन तेंडुलकर नाही
त्या आता बघ जाहिरात ती जाहिरात हा कपिल देव कपिल देव हा ना नाही तर मागून आला सगळं. नाही सचिन तेंडुलकर तर आम्हाला चांगला आठवतोय कपिल देव तर नाही सहसा कपिल देव लय आले. हा ना तेंडुलकर आमच्या कळीत होते. सचिन तेंडुलकर ना सचिन तेंडुलकर खूप लहान असताना खेळलेलं मामा मग शाळा बिळा सोडली मग आई बोलली नाही का तुला काय काय बोलायची मग ती गरीबी का पाठीभर पडलेली हा ती खायची का कुठं का हे करायची कुरडूची भाजी कुरडू नव्हतं तर एक टाइम नाही कुरडूची भाजी म्हणजे रानातली बांधाव पावसात पावसामध्ये भेटते कधी तो वेल असतो तोच ना नाही नाही मग लाल भाजी असती हे आपलं नाही का कुरडूची भाजी एवढी कळत नाही नाही बघितली कधी मग रानामधून काय काय म्हणली मम्मी तू आळूची भाजी चायताचा मोहूर अजून सरडी परत कुरडूची भाजी मग तुम्हाला पावसाळा आला मग तुमची भाज्यांचं का टेन्शन नाही असं व्हायचं पण खाण्यापिण्याचं असं हलवायचं आई कुणाकडून उसला आणायची हा का आई आई दोन माप उसले आणले का ते दळायची हा कोणाला याडाशी याडा येता ते लई टाइम एक पण नसं यायची भाकर हा आणि आता एक भाकर नाहीच आहे का नाही टोटल घरामध्ये माणसं किती होती 10 कसं काय जरा सांग 10 हे बघ बाय हा बायची नाही ते नाही तुम्ही बहिणी तिघी जणी आणि भाव तिघ जण 6 तुम्ही टोटल जण झालं 6 आई बाप 6 आणि 2 ते 2 जण 8 झाली 8 झाली हा आणि बायची 2 पोरं बहिणीची 2 पोरं थोरल्या बहिणीची 2 पोरं हा ती दोघं इथं इकडे काशीला होती ती हा काशीला ना राजे काशीला होतं की हा म्हणजे जवळजवळ 10 ते 12 माणसं घरामध्ये होती टोटल आम्हाला जेवायला अन्नच भेटायचं नसायचं बरं खरं 10-12 माणसांना ना नसायचं जाणपण एक भाकर यायची नाही एक भाकर आली तर एक यायची नाही भारा टाकायचं भागा सरपंचा कुंडल्या पाटला का भारा जर टाकला एक ताटात जेवण यायचं 1-2 भाकरी भेटायच्या मित्रांनो आता मला सांगतो गरिबी म्हणजे कशी होती ती गरिबी पहिली की म्हणजे नाही का ते पहिलं दुसऱ्यांच्या घरी लाकडं वगैरे नाही का रानातून तोडून आणायची लाकडं वगैरे दुसऱ्यांच्या घरी टाकायची मग त्यांच्याकडून पैसे नाही भेटायचे त्यांच्याकडून काय व्हायचे भाकरी भेटायचे ना जेवण हा जेवण वगैरे भेटायचं आणि ते जेवण घेऊन घरी यायचं म्हणजे त्यावेळेस पैसे म्हणजे जास्त नव्हतं त्यावेळेस जेवण घरी घेऊन यायचे बरोबर ना मामा आणि मग किती यायचे जेवण ते 2 भाकरी एवढा भात एका माणसामागं हा एक डबावर कालवण बस तेवढंच बस हा ठीक आहे तेवढं कोंबडा जर कापला ना गावरान कोंबडा हा तर त्याच्यामध्ये 10 माणसं उठायची एक कोंबड्यामध्ये 10 माणसं उठायचे म्हणजे 10 माणसं जीवन निघायची जीवन निघायची आणि घरोघर कालवण द्यायचा डबा निदान वाटी पण त्या पहिल्या कालवणात चव होती बरं का पण आता बॉयलर वगैरे खाऊन आता आपण किती आता मसाला हा मग आता आपण 2-2, 3-3 किलो खातो तरी काही काहीच वाटत नाही काहीच आता भुसभुशीत हा मग एक कोंबडा जर कापला ना दादा काय करायचं जोडायला जायचं ना 12-1 वाजायचं त्यांच्या दारू माडीच आणायचं पण एवढा भाकरी बापाला आणायची हा ना मला आठवते बापाला आशाच लागायची हा ही बाकी माझ्या बाबाला आशाच होती काय मग मला कालवण निदान कालवण डबा भर तरी घेऊन येणार मला बातरी एवढं घेऊन येणार बाबाला ही आशाच होती हा खरंय आशा होती मित्रांनो आम्ही जेव्हा लहान होतो ना लहानपणापासून आम्हाला जसं आठवते ना पहिले आमच्या काही असे बैल वगैरे काही नव्हती तर आम्हाला आहे ना म्हणजे नाही का आमच्या आवतासाठी वगैरे बैल आहेत ना काशीगुण यायचे बैल हा आणि पहिल्यापासून म्हणजे आम्ही लहान असताना आम्ही काही शेतात म्हणजे जात नसायचं तर मामा यायचा 2 मामा यायचे आणि शेतीतले सगळे कामं तीच करून जायची त्यांचं आऊत त्यांचं सगळं आहे ना मम्मी सगळं त्यांचं म्हणजे आम्हाला काय टेन्शन नव्हतं आणि मग आम्हाला मामाच्या गावाला जायचं म्हणलं ना की आम्हाला हा डोंगर जायचो आम्ही पण आम्हाला एवढं भारी वाटायचं ना जवळ 4-5 किलोमीटर असं इथून आहे ना 4 ते 5 किलोमीटर हा मग ते पायी जायला आम्हाला एवढं भारी वाटायचं नाही का तर आम्ही मामाकडे चाललोय म्हणून लय भारी वाटायचं आणि आई आपण डोंगराने गेल्याशिवाय मजा येत नसायची ना पैसे नसायचं परत एसटीची वाट करून बघायचं गाडीला किती पैसे जायचं 12 नाही 1 रुपया असेल तरी नसायचं हा म्हणजे पहिल्यापासून ती गरिबीच होती ना बाबा इकडं लावलं
हे ना, कशाला फोन इथे बघ ना, हे काय काय हे बघ कांदे किती आहे ते बघायचं. बाळू जसं पुढं सरक ए फोन मी नाही वाजत या शांत बस जेवायचं तू त्या बिजाला नाही ना शांत बघा, आवाज बंद कर. सर का मागून पुढं असं येते त्याच्या पोलपट पशी बाय तिकडे सरक कळत नाही का तुला? त्याचं होते त्याला सांग.